नमस्कार द भोसले फॅमिली नायजा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आहे डे 7 सिंगापूरमध्ये आमचा आणि डे 7ला आपण काय करणार आहोत हे बघसाल जाता तुम्ही येणाऱ्या क्लिप्समध्ये. तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. डे 7 आहे. आज आम्ही जाणार आहे गार्डन्स बाय द वे आणि हा नजारा बघताय, हा आमच्या विंडोमधून दिसतोय तुम्हाला सिटी नजारा. आणि बघा कन्स्ट्रक्शन आणि डेव्हलपमेंट सगळीकडेच चालू आहे. आम्ही 17 फ्लोअरला आणि एवढा असा छान नजारा दिसतो इथूनच. आणि या साईडला तुम्ही बघितलं ते सिंगापूर फ्लायर आहे, हे एवढं सुंदर दिसतंय. रात्रीचं तर लाईटिंगमध्ये खूप छान दिसतंय. सुभाषनी दाखवल्याप्रमाणे तुम्ही पाहिलंच असेल. तर बघा आमची सकाळ अशी सुंदर होते. आता दिवसाची सुरुवात होते आमची पाणी भरण्यापासून. बघा पाणी भरतो बाटलीमध्ये आणि जवळच जाणार आहे आम्ही. बघू शॉपिंगला काय भेटते का छान. आणि इकडे बघा आमच्या हॉटेलचं स्विमिंग पूल आहे खाली. आदिश आणि सुभाष सकाळी जाऊन आले ना दोघं 1 तासभर. अरे मज्जा आली का स्विमिंग पूलमध्ये? हो हां हो. लय गोरं झालंय. कुठं ब्राईटनेस वाढली. आज आदिश काय दिसतोय भारी ना. तू असली दिसतीये ना, चांगलीच तर दिसते मी, काय वाईट आहे? तेच तर म्हणतोय. तुम्हाला आवडते ना मी? Of course. You are शर्ट evergreen. आणि हा Evergreen for me. ग्रीन गर्ल. Green girl. आता आम्ही रोड क्रॉस करणार तर एक टाइम म्हणून थांबले. तर ग्रीन आल्यावर मग आम्ही चालत चालत जाणार. आता बघा आम्ही चालत निघालोय. चालू आहे आणि मोठे रोड आहेत, लोक असे रूल फॉलो करतात. तर मागे बघितलं ते आहे आमचं हॉटेल बॉस आणि ही आहे मलाबार मस्जिद जवळ. आणि 5 मिनिटाच्या अंतरावर आहे लिटल इंडिया आणि मुस्तफा मॉल. जाऊयात. तर आम्ही आलोय बस स्टॉपला. हे बस आहे सिंगापूर गव्हर्नमेंटची. तर इथे जसे आतमध्ये जाताल तुम्ही तसे एक डेबिट कार्ड मशीन ठेवलेलं आहे. इथे तिकीट कंडक्टर नाहीये बसला. डेबिट कार्ड मशीनने तुमचं डेबिट किंवा क्रेडिट कार्ड जे असेल ना ते टॅप करायचं. नंतर ना तुम्ही जो स्टॉप आहे तो मेन्शन करायचा. एवढंच आहे. मस्त आहे. एकदम सिस्टमॅटिक पण आहे. कमी मॅन पॉवर मध्ये खूप काही इलेक्ट्रॉनिकली ज्या मशिनरीज वगैरे आहेत त्यामध्ये जास्त इथं डेव्हलपमेंट जास्त आहे. बघा हा टी शर्ट प्राइस बोलली मस्त शर्ट टी शर्ट ड्रेसेस छान छान आहे. बघा इथं ऑफर्स पण आहे. 1 for $19 and 2 for $35. झालं पॅन्ट. इकडे बघा हे मार्केट असतं. इथे इंडियाला भेटतात ना काही गोष्टी तशाच तुळशी बागेसारखे. आता इथे बघा जोस चॉकलेट मध्ये आलो आम्ही. खूप सारे चॉकलेट आहेत का आधी स्पीक करतोय. कुकीज अँड क्रीम छान सेम आहे. $10 मध्ये घेतो आता. चला मिळेल आता सगळीकडेच असते. छोटे
छोटे पाऊचेस. मध्ये बघताय तुम्ही फ्रूट्स दिसताय. ट्राय करू शकता लोक. बस मध्ये बसलोय आणि इथं कार्डने पे केलं ना सुभाष आता. कार्डने नाही पे केलं, कॅशने पे केलं, कारण की कार्डने होत नव्हतं पेमेंट, तर ते त्यामुळे ते डिक्लाईन होत होतं, तर कॅशच्या डब्यामध्ये टाकली. ओके. एका माणसाचे किती घेतले? $4. ठीक आहे. आणि ही आमची बॉस. पुढे दिसते आमचं हॉटेल बॉस ब्लू कलर मध्ये. आणि लवकरच आम्ही इथं उतरणार तिथे. हे बघा सिंगापूर बस मध्ये बसलो होतो आम्ही आणि आता आमच्या हॉटेलच्या तिथं ड्रॉप केलं त्यांनी आम्हाला. पुढे गेले सुभाष आदेश. कसा वाटला एक्सपिरियन्स सुभाष? खूप छान होता. आता घरी सर्व सामान ठेवलं आम्ही आमच्या घरी म्हणते सॉरी रूमवर. आणि आता आमच्या बसमध्ये चाललंय लोकेशनला जायला. गार्डन बाय द बे ला जाण्यासाठी इथून मार्ग आहे. आता उतरलोय आम्ही आणि वॉक करत जस्ट 5 ते 6 मिनिटावर आहे ना सुभाष? 6 मिनिट वॉक आहे. हा. 6 मिनिट वॉकिंग मध्ये पोहोचून जाऊ, कारण की इथून जर आपण कारने जर आलो तर लॉंग डिस्टन्स आहे बाय रोड. अच्छा. इज बेटर टू वॉक. बघा बाय वॉक जाता जाता किती सुंदर गार्डन लागते. गार्डन बाय द बे. हे आहे वेस्ट गेट. इकडून सरळ जायचं आपल्याला त्या साईडला. आता इकडे बघा क्लाउड फॉरेस्ट आणि इकडे फ्लॉवर डोम साठी लाईन आहे. आता आम्ही जातोय आतमध्ये क्लाउड. आदेश, तुझा एक्सपिरियन्स कॅन यू शेअर? भारी आहे. डायनासॉरस ट्रेन. तो डायनासॉर दिसतोय, त्यातला एक प्रकार आहे डायनासॉरचा. डायनासॉर दिसलाय आम्हाला क्लाउड फॉरेस्ट मध्ये. बापरे, असं वाटतं माझ्याकडं बघतोय आणि पटकन खाली येईल पाणी घेऊन त्याची मला चावायला. क्यू दिसते तुम्हाला सगळी. लॉस्ट वर्ड जाण्यासाठी आहे बघा, खूप मोठी क्यू लागली. तर आता आम्ही क्लाउड फॉरेस्टच्या सीडी चढत वरती चाललेलो आहे. एक क्लाउड फॉरेस्टला जाऊन आम्ही आता पाहणार आहे काय काय आहे तिथे. आता तुम्ही बाजूला बघता इथे रिअल व्हाईट पर्शियन फ्लॉवर. नॉट रिअल बट सुंदर आहे दिसायला.
काय होतंय कोमल? आधीच खाली बघायला लावते, मला भीती वाटते. खाली खूप खोल आहे ना, त्यामुळे भीती वाटते तुला. तिकडे ते बघताय ना तुम्ही, त्या गार्डन मध्ये लाइटिंग छान वाटते रात्रीची जाऊ आपण बघूया. ते आम्ही जे आहे ती 6th फ्लोअरची हाईट आहे, कारण की मी 6व्या मजल्यावर आलो आणि खूप डीप खाली आहे बघा. आहे वॉटरफॉल व्ह्यू तुम्हाला भेटतोय आणि इथे फोटो काढू शकता तुम्ही मस्त पैकी. दुसरीकडे विंडो आहे, तिथे पण जाऊन तुम्ही इथून फोटो घेऊ शकता आपल्या स्पाउसचा. मस्त व्ह्यू आहे बघा. डायनोसॉर काय म्हणतोय तुला? काय नाही, काय नाही खाण्याचं बोलतोय. चिकन मटन खायचंय का त्याला? हा हॉटेल शौर्य वाडा का शिवेंद्र? आता इथे जुरॅसिक वर्ल्डचं थिएटर बघताय. छोटंसं शॉर्ट फिल्ममध्ये दाखवलं गेलं इथे आणि थोडा वेळ थांबून मग आपण पुढे आपल्या आता फ्लॉवर डोमसाठी जाणार आहोत. आता एक्झिट करताना आपल्याला एक सिक्रेट गार्डन दिसतो. एक्झिट करून शॉप मध्ये आलोय आम्ही. हे गिफ्ट शॉपिंग काय घ्यायचं असेल तर घेऊ शकतो आपण. वन डे बॉटल्स पण खूप डिफरंट आहे. ड्रॅगन बघा इथं मस्त नजारा आहे. आता आम्ही चाललोय फ्लॉवर डोम साठी. तिकीट दाखवून आम्ही ऑलरेडी तिकीट परचेस केलेलं. फ्लॉवर डोम मध्ये या. वाव छान दिसतंय मस्त. मस्त. फ्लॉवर डोम आतमध्ये थंड आहे मस्त. इंडोर शील्ड आहे. इंडोर फ्लावर्स आहेत पूर्णपणे असं. म्हणजे हे फिजिकल फ्लावर्स आहेत, आर्टिफिशियल काही नाहीये. नाहीये. हो ऍक्च्युअल फ्लावर. ऍक्च्युअल फ्लावर्स गार्डन वगैरे पण इथं जे आहे ना ते सगळं रिअल आहे.
ते फ्लॉवर्स एवढे सुंदर आहेत आणि हे ऑर्किड आहेत. ऍक्च्युअल स्मेल येते फ्लॉवर्सची, खूप सुंदर आणि वास पण एवढा छान दरवळतो इथं. हे बघा सुंदर फ्लॉवर आहेत हे, मी इंडियात कधी पाहिले नाहीये. छान वाटतं ते, जास्वंदासारखेच आहेत. तर तो ऑरेंज कलर आहे आणि हा येलो कलर आहे. केवढा सुंदर आहे. आय थिंक हे डेझी आहे ना सुभाष? डेझी वाटते ना हा? ते नाहीये, दुसरंच काहीतरी फ्लॉवर आहे. किती सुंदर आहे यार. दिस वे इज साऊथ अमेरिकन गार्डन. बोर्डच दिलं त्यांनी पहिलंच. आय नो आय एम प्रिटी बट प्लीज डू नॉट टच मी. इकडे बघा प्राइजेस आहे या प्लांट्सला, फ्लॉवर्सला. मस्त ऑर्किड्स आहेत हे. तर पहिल्या मजल्यावर बघा एवढा सुंदर दृश्य दिसतंय. हे ऑर्किड फ्लावर्स आहेत, मस्त सजवलेले आहेत आणि डिफरंट फ्लावर्स पण आहेत इथं. छान गार्डन केलेले आहे. आता आपण पाहणार आहोत कॅलिफोर्नियन गार्डन. इथे पाहता तुम्ही पहिलं दिसते झाड अगदी लिंबू सारखं दिसते आणि एक फ्रूट येते. मोठं लिंबू आहे हे माहित नाही मला, जे कॅलिफोर्नियाला राहतात त्यांना माहित. हे बघताय तुम्ही ऑरेंज दिसते, ऍक्च्युअल ऑरेंज दगडलेत बघा, दगडले तेच मस्त. आता तुम्ही पाहताय तो वेल आहे बघा, वेलचा कॅलिफोर्नियन गार्डन मध्ये तुम्हाला ते बघा. ह्या गार्डन मध्ये काही प्लांट्स आहे. हे मिंट दिसते, हो हे मिंटच आहे. त्यासोबतच असे काही प्लांट्स आहेत बघा. कॅलिफोर्नियात भरपूर लोकांकडे मोस्टली ही झाडं असतात. आणि इकडे बघा छोटस लिंबू सारखंच काहीतरी आहे हे. हे होतं कॅलिफोर्नियन गार्डन. आता हे बघता तुम्ही मेडिटेरेनियन गार्डन आणि याला बघा केवढं सुंदर असे मोठे मोठे गुलाब आहेत लागलेले. एवढे छान दिसतंय ना. आणि मुद्दाम त्यांनी वरच्या साईडलाच ठेवले, म्हणजे खालचे तर कडच केले असते, कारण लोक टच करतात, लक करतात. इकडे छानस बघा जास्वंद आहे. जवळच मला एवढा दाट असा गुलाब दिसतोय बघा, केवढा सुंदर दिसतोय मला. पिंक कलर आहे नाजूकसा, खूप छान आहे. इथे पण छान फ्लॉवर्स आहेत. या फुलांना खूप सुंदर वास आहे. आणि या फ्लॉवर गार्डन मध्ये हीच खासियत आहे की मन खूप प्रसन्न होते फ्लॉवर्स बघून सुद्धा, आणि त्याच्या स्मेलने सुद्धा खूप छान वाटते. तर आता आपण सिटी ऑफ ऑर्किडला आहे आणि आतमध्ये जे फ्लावर्स पाहतोय ते पूर्णपणे ऑर्किडचे फ्लावर्स आहेत. भरपूर काही ऑर्किडचे डिफरंट कलरचे, वेगवेगळ्या कलरचे, जे आपण इंडियामध्ये पाहू पण नाही शकत असे फ्लावर्स ऑर्किडचे इथे अवेलेबल आहेत आतमध्ये. किती सुंदर शेड्स आहेत.
पूर्ण फ्लॉवर्सची लेन शेवटपर्यंत. मध्ये तुम्ही बघता डायनासोर आहे आणि तो प्लांटच्या ह्यानेच म्हणजे आय थिंक हे जे असतं काय म्हणतात आदेशाला ट्विग, आय थिंक ट्विग त्याच्यात सायांनी केलेली आहे आणि डायनासोर मस्त दिसतोय फ्लॉवर्सच्या आजूबाजूनी बसलेला छानपैकी. फ्लॉवर डोम मध्ये हा बेस्ट पार्ट आहे. काय सुंदर दृश्य बघा इथे पुढे आता पिकॉक आहे मस्त फ्लॉवर्सनी सजलेला. टायगर आहे बघा. ऍक्च्युअल डोळ्यांनी बघायला एवढं सुंदर आणि आल्हाददायक आहे ना, खूपच छान आहे. आता आम्ही आलो इथून एक्झिट करून आणि तुम्ही नेहमीप्रमाणे बघताय गिफ्ट शॉप. इथे तुम्हाला रिलेटेड काही ऍक्सेसरीज वगैरे भेटतील. फ्लॉवर्स एवढे सुंदर सुंदर आहेत तिथे, नेकलेस मध्ये, इयरिंग्स मध्ये खूप छान आहेत. इथे लिप ग्लॉस वगैरे पण एवढे सुंदर आहे बघा, खूप छान आहेत. हे बघा हे वॉटरमेलन, हे बघा सुंदर. आता आम्ही घेतलं एक गिफ्ट हे फ्लॉवर डोम मधून, गिफ्ट शॉप मधून बघा, ए लेटरचं फॉर आदिश. हे बघा, हे पण मी गिफ्ट घेऊ शकते. छान वाटतंय फ्लावर, याला मॅच होत आहे ते. ते बघा केवढं सुंदर सुंदर गिफ्ट आहे. $168. $160. $168. अच्छा, म्हणजे इंडियन स्टोन होता ना, असंच थोडासा असतं त्याचं टेक्स्चर. हा, रिअल नाहीये, प्लास्टिकचं बनवलेलं आहे. हो, हे रेझिन वर्क आहे, हे सध्याचं आहे ना, correct. हे रेझिन वर्क म्हटलंय. छान आहे. इथे बघताय तुम्ही सीड्स आहे तिथे, हे सर्व बघा असे पॅकेट मध्ये दिलेले आहेत. तुम्हाला जे फ्लॉवर आवडते त्याचे सीड्स तुम्ही घेऊ शकता इथे. भारी वाटत ना. हो, हे काय आहे? काय माहित सीड्स ते पण. आणि लिव्हिंग मॅग्नेट. इकडे बघताय तुम्ही हा क्लाउड फॉरेस्ट होता आणि वॉक करून आल्यानंतर इथे बघताय ते मस्त छान गार्डन आणि मध्ये ड्रॅगनचं त्याला डिझाईन केले बघा पिलरला, आणि साईडला 2 ड्रॅगन्स. आदिश, मस्त मजा येते का गार्डन मध्ये? काय काय नाही ते. मॉस्किटो हो. बाईट यू? तर आता आम्ही आलोय सुपर ट्रिक रोला, जिथं लाईट शो आहे. आमचा 7:40 ला शो आहे. एक 15 ते 20 मिनिटाचा शो असतो तो. तर खूप छान असा शो असतो. तर तुम्हाला दाखवतो मी आता. वरतून बघा कसला मस्त स्पेक्टॅक्युलर व्ह्यू आहे. काय सुभाष? खूप मस्त.
खूप मस्त आहे यार. आता आम्ही बसलो इथे खाली सुपर ऑब्झर्वेटरी ट्री जवळ. ऍक्च्युली खूप लोक असेच खाली बसलेत. काय बेस्ट स्पॉट म्हणायचा ना हाच, कारण त्या कटप्प्यावर बसायला जागा ऍक्च्युली ओपन शो आहे, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लाईट तो शो आहे. तर आताच लाईट चालू होणार आहे. तर काय सांगितलं, काय अनाउन्समेंट केली मम्मा? असं सांगितलं की 5 मिनिटात आपला म्युझिक आणि लाईट वाला शो चालू होणार आहे. तीच अनाउन्समेंट होती. आणि तेवढ्यात आबाळ पण आले, थोडी रिमझिम पण चालू आहे. बघू आता शो कसा म्हणजे घडतोय तो. As we unveil a dazzling showcase of lights and musical treats. Tonight we present a journey through Asia. So pick a spot, grab your cameras and enjoy the show. आदिश कसं वाटतंय? जस्ट ते फॉग आणि असं केलंय वातावरण, खूप मेस्मरायझिंग वाटतंय. खूपच छान आहे. पाऊस चालू झालाय आणि थोडा छान आहे. पावसाचे टिपके पडतायत ना, त्याच्यामुळे असं दिसतंय ते ग्रीन पिक्चर. पाऊस पडतो ते केवढं छान दिसतंय ते लेझर लाईट मध्ये. पाऊस रिमझिम ओला झालाय हात माझा पण. आता आपण गार्डन्स बाय द बे नंतर चाललोय आपल्या मरीना बे सँड्स या हॉटेलवरती टॉपला. आणि हा वॉकेबल वे बघू शकताय, फाउंटन वगैरे मस्त. लोक इकडून तिकडे ट्रान्सफर होतात, वॉक करून जातात, कारण दोन्ही गोष्टी जवळजवळ आहे. आणि व्ह्यू बघा काय मस्त दिसतं संध्याकाळचा त्या हॉटेलचा. तर आता आलो आहे आपण मरीना बे सँड्स हॉटेलला. तर वरती सर्वात वरती जे दिसतंय ते स्काय पार्क ऑब्झर्वेशन डेक. ओके, राईटला तिकडे तुम्हाला सिंगापूर फ्लायर दिसतो. आणि आता जो शो चालला आहे ना, फायर बसचा शो चालू आहे. मला वाटतं तो बीच साईडला शो असतो ना, तो चालू आहे आता. चला बघा, हे हॉटेल आतमधून असं दिसतंय. आणि पुढे लॉबी आहे खाली, समोर एंट्रन्स. चला एंटर करा. हा एंट्रन्स ह्यासाठी की तुम्ही जेव्हा शो बघून येता तिकडचा,
गार्डन्स बाय द बेचा, तेव्हा तुम्ही असं वॉकेबल डिस्टन्सिंग येऊ शकता. हे बघा 200 मीटर्स ऑफ पे. बापरे. चला आता लिफ्टने आपल्याला L56ला जायचं आहे. B1 पासून आपण चाललो आता. जस्ट 10 सेकंडमध्ये आम्ही 56 फ्लोअरला आलोय रे. 56 फ्लोअरला आलो आम्ही. स्काय पार्क ऑब्झर्वेशन डेक. इथून एंटर करायचं अँड ओ वाव. पूर्ण सिंगापूर दिसते. काय भारी व्ह्यू आहे. तर आम्ही आता आलो आहे 57 फ्लोअरला मरीना बे सँड हॉटेलला आणि स्काय पार्क डेक इथे बोलतात, ऑब्झर्वेशन डेक बोलतात त्याला. तर 57 फ्लोअर आणि जो आपण जो सिंगापूर फ्लायर जो होता तो 47 फ्लोअर पर्यंत असेल आणि हा जो आहे तो 57 फ्लोअरचा आहे पूर्णपणे. ओके, म्हणजे याची हाईट जास्त आहे. तर इकडे बघताय तुम्ही तो फ्लायर, सिंगापूर फ्लायर, आणि ह्याची हाईट बघताय तुम्ही मरीना बे सँड हॉटेलच्या हाईटवर फरक पाहू शकताय. अजूनच उंचावर आहे आणि स्केरी वाटते खाली जरा बघायला, एवढी हाईट आहे त्याची. इकडे थिएटर वगैरे सिंगापूरचं आणि हे बघा एवढ्या जवळून दिसतंय आता सिंगापूर फ्लायर. आणि रोड्स वगैरे बघा. थिएटर पण आहे तिथं, छोटा रेड. तुम्हाला कुठे झूम इन कर, झूम इन. अच्छा, झूम इन कुठे? ते इथं बाजूला. रेड वाला. हो. आणि रोड्स वगैरे बघा कसले भारी दिसतंय. मस्त. आता आम्ही चाललोय डेकवरून वरती आणि हे बघताय तुम्ही वरती हे 57 फ्लोअर येते आणि हा डेक म्हणजे 56 फ्लोअर, जिथे आपण लिफ्टमधून उतरलो आणि एक्सप्लोअर केलं हे. आणि तुम्ही व्ह्यू पाहिलंच, काय आउटस्टँडिंग व्ह्यू होता, एकदमच भारी दिसतोय. आता जाता जाता बघा गार्डन्स बाय द बे, जिथून आम्ही वॉक करून आलो इथे. एवढं सुंदर दिसतंय बघा इथून. तर आत्ताच एक्सप्लोअर करून पाऊंड झालं आमचं डेकवर, तर मरीना बे सँड्सच्या. आणि 56 फ्लोअरला होतं हे. आणि जर तुम्ही डिनर वगैरे बुक करत असाल तर ते आहे 57 फ्लोअरला, थोडंसं वरती. आणि आम्ही आजूबाजूला फिरून फोटोज काढले, मस्त व्ह्यू एन्जॉय केला, कारण आम्ही पाहिलेल्यापैकी हा हायेस्ट पॉईंटवर हा व्ह्यू होता. आणि एवढं सुंदर आहे बाहेरचं सगळं, नजाराच खूप छान दिसतोय. आणि ऑब्व्हियसली जरा रेकॉर्डिंगमध्ये ते वेगळं दिसणार आणि आपण स्वतःच्या डोळ्यांनी पाहू ते वेगळ्या पद्धतीने दिसते. इकडे हेरिटेज वन एक रेस्टॉरंट आहे, तिथं जेवण आलोय आम्ही. जेवण केलं आणि आम्हाला हे इंडियन पान मिळालेलं आहे. खूप छान असं पान आहे, मसाला पान आहे.
पान खाए सैया हमारो. मस्त आहे. ते पण सिंगापूर मधलं पान. खाऊन घ्या. आता आम्ही आमच्या रूमवर आलोय आणि इतकं बरं वाटतंय. आजचा दिवस गेलाय. हा सेकंड लास्ट दिवस होता ॲक्च्युली. उद्याचा लास्ट दिवस आहे. एअरपोर्टला जाणार आहे आम्ही. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हा सर्वांना तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूयात आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.